माहित आहे जत्रा आहे, पब्लिक आहे, गाडी जाणार नाही. आमच्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि बेल आयकन बटन बी दाबा आणि पुढचं नाही का बघत राहा तुम्ही. आता तयारी बी नाही केली, तसं उठलो ना तसं आता चाललो तिकडे जाऊन नाही का फ्रेश वगैरे होऊन जातो. अरे ट्रेनचा टाइम झालाय, 9:30 वाजताची ट्रेन आहे ना. आता मी जस्ट उठलो, म्हणजे लवकर माझा डोळाच नाही खुलला, उठलो बी नाही लवकर. आता तिकडे जाते. आता मी लाडच लाव आणि तुम्हाला समोरचा बी नजारा दाखवतो बा. सबस्क्राईब करा चॅनलला. मित्र थँक्यू भाऊ, धन्यवाद. हां फक्त एक हे छोटंसं गाव आहे. काल रात्री आम्ही इथंच उतरलो होतो. मी तुम्हाला दाखवतो. इथं काही म्हणजे तिकीट काय काउंटर नाही, काही नाही. फक्त इथं का ना एक स्टॉप आहे, ट्रेन थांबते म्हणून. इथं गाव आहे साईडला. चिंचोली बुजुर्ग बाय भाऊ. त्याने आम्हाला पाहता का करता व्हिडिओ. कोण हसून राहिले, हसू द्या. तो चाललाय. अब हे आहे ना तिकीट काउंटर, तिकीट खिडकी तो बंद झालाय का? नवेगाव 10 रुपये तुलाच दिले काल पैसे म्हणा. पॅकेट मध्ये असतील पाय 10 रुपये नाही असतील रे. 10 रुपये नाही निघणार. मी आता का नाही ट्रेनची वाट पाहतो मंगापासून. तरी का ना अर्धा घंटा जास्त झाला आम्ही बसून. 10 मिनिटात येते, 5 मिनिटात जात तरी आली. आता ट्रेन येत आहे, बस ब्रह्मपुरीच्या समोर आली, निघाली आहे तिथून. मी आता इथं झाडावर बसून. आता ट्रेन बस येत आहे. म्हणजे तिथं व्हिडिओ नाही बनवू शकलो, का याचं गाव बी नाही दाखवू शकलो. आता का नाही जेव्हा घोंडाडीवरून येणार तर आम्ही आल्याबरोबर याच्या गावी जाणार आहोत. कारण की फक्त आम्ही रात्रभर तिथं मुक्काम केलो ना, सकाळी सुटून इकडं आलो. आता 5 मिनिटामध्ये ट्रेन येते. कारण की ट्रेन पाहिजे का तिथं मी तयारी बी नाही केलो, काय नाही. बस उठलो ना मी माझ्या कामात. तर आम्ही झालो मित्रांनो फ्रेश. तोंडावर पाणी घेतला यानं. हे बोरिंग आहे पा कशी आहे. आता आम्ही 6-7 जण आहोत इथं. येणार अजून येणार आहे पब्लिक. येईन हळूहळू. कारण की छोटंसंच गाव आहे, छोटंसंच इथं काही आहे नाही इथं. तर आता आम्ही चाललो आहे इकडं आपलं घोंडाडीला. चला जाऊया. तो व्हिडिओ पुरा पाहत राहा, व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बिंदोक करा. आणि हा मी डेली व्हिडिओ बनवणार. डेली काय ना काय तो तुमच्यासमोर आणणारच मी, एक्सेप्ट करणारच तुम्हाला. तर त्याच्यासाठी तुम्ही मला प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आता तिकडून आल्याच्या बातमीने घोंडाडीवरून येणार ना आम्ही इथं. तर इथून आम्ही जाणार आहोत याच्या गावी लाडजला. आणि तुम्हाला तिथं नद सगळंच दाखवतो, याचा गाव वगैरे, खेत वगैरे सगळंच दाखवणार. कारण की आज मी चांगल्यानं नाही का याचं गाव नाही दाखवू शकलो. कारण सकाळी सुटलो वेळेवर नाही का, आम्ही गडबडीने ट्रेन जाणार म्हणून नाही का. जेव्हा आता वापस येणार खेत वगैरे सगळं दाखवणार आहोत. याच्या गावाला नदी आहे, कोणती नदी आहे, का आहे का नाही, सब दाखवणार. ठीक आहे. तर मित्रांनो नाही का, आमचा अगर हा व्हिडिओ आवडेल नाही का तुम्हाला, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि बेल आयकन बटन बी दाबा आणि पुढचं नाही का बघत राहा तुम्ही. तर मित्रांनो आता आमची ट्रेन आली आहे. बहुत अर्धा घंटा लेट हो रही है ट्रेन. पॅसेंजर आहे तर मागत चालला जाऊ. आमची ट्रेन आली आहे. पब्लिक पा तिले भी बोला ना मैं. तर मित्रांनो आता आम्ही हा वडसा रेल्वे स्टेशन बघा. हे वडसाचं रेल्वे स्टेशन आणि
तर आता आमची ट्रेन पोचली आहे वडेगावला. हे एकदम जुनं स्टेशन आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला नाही का स्नॅक वगैरे काही म्हणजे मिळणार नाही. कारण पुढं जुनं स्टेशन आहे तिथे पार्किंग असं काम चालू आहे. मित्रांनो आता आम्ही आलो देवलगाव रेल्वे स्टेशन इथं पोचलो. नवेगाव. हा याला नवे गाव पण म्हणतात न देवलगाव पण म्हणतात. आता आम्ही जाणार आता इथून चाललो आम्ही घोनाडी. बसनं झाला नाही. बस स्टँडवर गेल्यावर आपण भेटूया. पट्टा घेता बे गागल घेते का? गागल आहे ना, गागल पण आहे इथं भरपूर गागल आहे. बे तोवाला गागल के हा डील वाला. बॅग टाक. आमची बस आली आहे घोनाडीची. चल लवकर. आमचं आता जॅकेट काढताय चला बढिया. हे जॉकेट तिथं होतं का बे? तिथं होतं का? अरे हे जॉकेट तिथं होतं का? जॉकेट तिथं होतं ना? त्यांनी नाही म्हणता, तुम्ही बी नाही म्हणता. इथं जॉकेट ठेवलं होतं याने. त्या बाजूला आमची सीट घेतली. खरं इथं बसलो बे. अरे सीट पकडासाठी म्हणजे तिथं जॉकेट टाकला त्या पूर्ण मध्ये का नाही म्हणतात. असं होते जॅकेट टाकलं असं आहे ना. समोर बॅग टाकली होती, मागं का नाही जॅकेट टाकलं होतं. पुढे नका तिकडे फेकलं. हे अंदर कुठं टाकत आहे? इथून पलटवणार. पलटवाले बी तर जागा नाही. आम्ही आलो घोनाडीला. तर मित्रांनो आता आम्ही आलो इथं घोनाडीला. हे बघा चाललो आता याच्या घरी चाललो. ज्याच्या बहिणीचं घर आहे इथं तिथं चाललो आम्ही. इकडं आहे जत्रा. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी नाही का चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा हे जत्राचं आहे. अजून समोर पण आहे पुरा दुकानं गर्दी होती. पुरा जत्रेचा जो ब्लॉग आहे ना मी ते याच्या बादमध्ये करतो. आता जातो पहिलं फ्रेश वगैरे होतो, तयारी करतो. हा पण तकून आहे, ही पण तकून आहे आणि मी पण तकून. तर चला जाऊया. हा याचं घर चालू आहे नाही शाळा. स्वयंपाक वगैरे त्यांच्याच घरी होता भगवानच्या. तुमच्या शेजारी आहे ना, तिथं जेवलं. तुम्ही 3 दिवसापासून आहे का? ओळखले का नाही? मांगा आलतो तो ओळखले का नाही? बोलले नाही ना. मग त्याच्या कमरेचं तरी आणा. त्याच्या कमरेचं जात ना. कोणासाठी घेतला ते पॅन्ट? बापूसाठी. 32 आहे. 32ची त्याची कंबर थोडी आहे. तो हाय बार करता येते. भाऊ कुठे गेले? 2 आणलो. वहिनी मोठे होते. दुकानात गेले का? दुकान लावलं का?
कुठं इथं दुकान म्हणताय इथं अगर जमत अबे जत्रा तिकडं आहे ना इकडं काय अरे नाही नाटक येते होईल ना हा बाबा तो मग 2 दुकान होते एक इथं एक तिकडं आता म्हणून का टेबल धरू अबे ते धंदा चांगला होता ना बे आहे ना 2 दुकान राहिले टेबल आहे ना मोठा वाला अर्धे गिऱ्हाईक तिकडे बी होऊन जाते अर्धे इकडे बी होते इथे बी आपल्याला मंडई घुमायला नाही मंडई घुमायला नाही भेटा ते आहे मेन खरं ना खरं ब्लॉग मध्ये कॅन्टा ऐंशील म्हणून होतो तुम्ही तुझा ब्लॉग पाहिलो ना पाठवलं ना मला ब्लॉग याचा पण व्हिडिओ पाहिला पाहिलो मला पाठवलं ना तो बे हैदराबादचा आपला हैदराबादचा कोणता बे बरेचसे व्हिडिओ चोचलेबाजी केलं नाव ना हैदराबादले अच्छा 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 ते कोची मध्ये हा 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 तो तो बहुत पुराना व्हिडिओ आहे आमचा इथे लावते लाव इथे माहित आहे जत्रा आहे पब्लिक आहे गाडी जाणार नाही अबे मगाशी नी ना बस मध्ये भेटली होती हा कॅमेरा चालू आहे अर्ध्या घंट्यात नाही का याच्यापेक्षा भारी आहे ना अरे काय म्हणते खर्रा खर्रा कितीचा आहे खर्रा तर मित्रांनो आता वाजले रातचे 2:15 नाटकाला इंटरव्ह्यू झाले पब्लिक बाहेर निघाले आता थोड्या वेळात लगेच नाही का 15 मिनिटांमध्ये नाटक चालू होणार पब्लिक अंदर जाणार आहे ना नाटक चालू होणार आहे ना मी तुम्हाला नाटक दाखवतो तर थंडी पुष्कळ आहे बघा आम्ही आता तिथे शेकत होतो बे आता थंडी वाढली बे खरंच थंडी लागत आहे आता वर पडते ना 2 तो चालू असेल का तिथं थोडा वेळ जाऊन बसतो आपण जाऊ आपला का इगर राहते थोडसा कसे अत्याचार करतात साहेब लोक शेतकरी एक नंबर नाटक होतं मला तर एक नंबर वाटलं ना